नमस्कार मित्रांनो, ही एक स्टोरी आहे, एक कहाणी आहे. 1993 मध्ये सुरू झालेली होती, जेव्हा व्हिक्टर अँब्रोज आणि त्याचे जे सहकारी आहेत त्यांनी सी लिगस नावाचा जो काही निमॅटोड्स आहे त्याच्यावर डिस्कवरी केली. आणि ही जी डिस्कवरी आहे, ही डिस्कवरी असं तसं काही नसून मायक्रो आरएनएचा शोध होता. तर मित्रांनो, हा जो मायक्रो आरएनए आहे, हा मायक्रो आरएनए म्हणजे काय? मायक्रो आरएनए हे आपल्या शरीरामध्ये खूप छोटे छोटे संदेशवाहक आहेत, मेसेंजर्स आहेत. हे इतके लहान आहेत की आपले उघड्या डोळ्यांनी सहसा ते आपण पाहू शकत नाही, पण त्याचा जो रोल आहे तो आपल्या शरीरामधला रोल जो आहे तो खूप मोठा आहे. खूप महत्वाचं काम आपल्या शरीरामध्ये आहे. त्याला आपण एका ट्रॅफिकच्या सिग्नलच्या माध्यमातून समजू शकतो. ट्रॅफिकच्या सिग्नल जसं पद्धत कोणती गाडी गेली पाहिजे, कोणती नाही गेली पाहिजे, त्याच पद्धतीने ह्या मायक्रो आरएनए आपल्या शरीरामध्ये कोणते जीनचं एक्सप्रेशन झालं पाहिजे आणि कोणतं जीनचं एक्सप्रेशन थांबलं पाहिजे याचं काम करत असतं. मायक्रो आरएनए हे खूप छोटे छोटे नॉन कोडिंग मायक्रो मॉलिक्युल्स आहेत, आरएनए मॉलिक्युल्स आहेत, जे की 22 न्यूक्लियोटाइडने बनलेले असतात. बायोलॉजीच्या भाषेत सांगायचं झालं तर हे जे काही लिन 4 नावाचा जो काही पहिला मायक्रो आरएनए तो ओळखला गेला होता. लिन 14 नावाचा जो काही जीन आहे त्याच्या एक्सप्रेशनला पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल इनहिबिशनद्वारे नियंत्रित करू शकत होता. आणि त्याच्यामुळे लक्षात आलं की एवढे लहान आरएनए मॉलिक्युल्स जीन एक्सप्रेशन नियंत्रित करू शकतात, हे त्याचं पहिलंच उदाहरण होतं. सुरुवातीला असं वाटलं की ही एकमेव प्रक्रिया असेल, पण नंतर मात्र 2000 मध्ये सी लिगस मध्ये आणखी एक मायक्रो आरएनए सापडला. त्याचं नाव होतं लेट-7. जो लेट-7 आहे तो टायमिंग ऑफ द डेव्हलपमेंटल ट्रान्झिशन कंट्रोल करण्याचं काम करत होता. त्याच्यामुळे लक्षात आलं की काय आहे, लिन 4 आणि लेट-7 हे मानवाच्या शरीरामध्ये सोबतच बाकीच्याही प्राण्यामध्ये कन्झर्व झालेले होते. आणि बायोलॉजिकल त्याचं इम्पॉर्टन्स इतकं वाढलं होतं की त्याच्यामुळे मायक्रो आरएनएचं जो काही शोधाची लाट आहे ती पूर्ण लाटच आपल्यामध्ये आली. जो तो पाहिजे तो ही मायक्रो आरएनएवर शोध करत होता. तर मित्रांनो, त्यांचा जो शोध आहे त्याच्या संदर्भातलं जे काही संशोधनाचं सेलमधली प्रक्रिया आहे तिचा एवढा मोठा प्रभाव पडलेला होता, इतका मोठा प्रभाव उघड आलेला होता की त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सेल अपोप्टोसिस नावाची एक घटना आहे, सेल प्रोग्राम डेथ म्हणतात त्याला, नियोजित मृत्यू म्हणतात, यासारख्या घटनांचा त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. सो मित्रांनो, अशा टाईपचे जे काही करंट अफेअर आहेत, या करंट अफेअरला तुम्ही करताना अशा पद्धतीने करा की त्याचे सर्व डायमेन्शन उघडता आले पाहिजे आणि त्याला सर्व पद्धतीने कनेक्ट करता आलं पाहिजे. एक्झाम्पल झाला तर की हा करंटचा इश्यू तुम्ही तुमच्या जीएसच्या स्टॅटिक पोर्शन मध्ये तुम्ही जोडू शकता. जीएस मध्ये बायोलॉजी असेल, जे काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही जोडू शकता. ऑप्शनल असेल तर झुलॉजी ऑप्शनल असेल, कोणताही ऑप्शनल असेल, बॉटनी ऑप्शनल असेल, त्याच्यामध्ये तुम्ही तो कनेक्ट करू शकता. आणि हा मुद्दा करंटचा तर आहेच आहे. आणि या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून त्याला कनेक्ट केलं पाहिजे. आणि या सर्वांना जोडल्यानंतर त्याचा जो रिझल्ट येईल तो अद्भुत असेल. त्याचं कारणही तसं आहे, कारण तो प्रिलिम्स मध्ये, मेन्स मध्ये, इंटरव्ह्यू मध्ये कुठे ना कुठे तो विचारला जाईल, कुठे ना कुठे त्याचे मार्क्सचे कन्व्हर्जन होईल. सोबतच हा जे काही कनेक्शन आहे तुमच्या प्रिपरेशनला धार देण्याचं काम खूप जोरात करणार आहे. त्याच्यामुळे लिंकेजेस खूप महत्वाचे आहेत. सो मित्रांनो, मायक्रो आरएनए समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जो बेसिक प्लॅन ऑफ लाईफ आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. जतपर्यंत बेसिक प्लॅन ऑफ लाईफ समजत नाही तत्पर्यंत गोष्टी समजणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जे काही ह्युमन सेल आहे ती कशी डेव्हलप झालेली आहे, त्याचे क्लिअर अँगल कोणते आहेत, ह्या सर्व गोष्टी समजून तर पाहू आपण. मित्रांनो, ही जी काही डिस्कवरी आहे मायक्रो आरएनएची ती त्याच्या संदर्भात 2024 मध्ये नोबेल प्राइज मिळालेला आहे. व्हिक्टर अँब्रोज आणि गॅरी लोकन यांना मायक्रो आरएनएच्या शोधावर त्याचं जे काही जीनचं रेग्युलेशन आहे या संदर्भात त्यांना यासाठी काय मिळालेलं आहे, नोबेल प्राइज मिळालेलं. हे जे काही नोबेल प्राइज मिळालेलं आहे ते मायक्रो आरएनएच्या शोधावर आहेत. आणि आपल्याला मायक्रो आरएनए हा आपला टॉपिक आहे. मायक्रो आरएनए काय आहे, कशा पद्धतीने तो एक्सप्रेस होतो हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला बेसिक प्लॅन ऑफ लाईफ काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. लाईफची ब्लूप्रिंट काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने लाईफची ब्लूप्रिंट समजून घ्यायची असेल तर माझं म्हणणं काय आहे, हे जर करंटचा मुद्दा आहे तो तर वेगळीच गोष्ट आहे, पण आपल्याला त्याला जीएसशी कनेक्ट करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो काही लाईफचा ब्लूप्रिंट आहे, आपली जी काही लाईफचा बेसिक प्लॅन आहे तो जर समजून घ्यायचा असतं आपल्याला मायक्रो आरएनएचं जे काही काम आहे ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यावं लागेल. मायक्रो आरएनएचं काम जीनच्या रेग्युलेशन संदर्भात आहे. त्याच्यामुळे डोक्यात हमेशा ठेवलं पाहिजे की काय आहे, मायक्रो आरएनए जीनच्या रेग्युलेशन संदर्भात आहे. जीनला स्टॉप करणं, जीन्सचे एक्सप्रेशन करणं हे त्याचं काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. आता मी एक ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्हाला एक गोष्ट विचारतो की काय आहे, आपण जो काही इंडिव्हिज्युअल आहे तो कशाने बनलेला आहे. तर एक लक्षात ठेवा, हा जो काही इंडिव्हिज्युअल आहे हा इंडिव्हिज्युअल बनलेला आहे तो म्हणजे ट्रिलियन्स ऑफ सेलनी बनलेला आहे. ट्रिलियन ऑफ सेल्सनी बनलेला आहे. माझ्या बॉडीचा प्रत्येक पार्ट हा सेल्सनी बनलेला आहे. कशाने बनलेला आहे, सेल्सनी बनलेला. तर सेल्स किती आहेत, 30 ट्रिलियन सेल्स एका माणसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
इतक्या सेल्सने बनलेला आहे. जर आपल्याला हा एखादा व्यक्ती, एखादा इंडिव्हिज्युअल, एखादा ऑर्गॅनिझम जर ट्रिलियन ऑफ सेल्सने बनलेला असेल, तर त्या सेल्सची ओरिजिनेट कुठे आहे, तो सेल, ती जी सेल आहे ती ओरिजिनेट कुठून झालेली आहे, आणि ह्या ज्या सेल्स आहेत त्या अब्सोल्युटली सेम आहेत, त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाही, प्रत्येक सेल सेम आहे. कारण माझ्या शरीरातली जी सेल्स आहेत ती काय आहे, ती कॉपी पेस्ट झालेली आहे, ती एका सेल पासून बनलेली आहे. याचा अर्थ काय आहे, माझ्या प्रत्येक शरीरामधल्या ज्या प्रत्येक सेल आहेत त्या सेल काय आहे, एका कोणत्या तरी सेल पासून बनलेल्या असते. आणि ती जी सेल आहे, तो जो काही लाईफचा ब्लूप्रिंट आहे, ती जी काही लाईफची स्टोरी आहे ती काय आहे, ती आपल्याला या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय समजलं, त्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती असलं पाहिजे की आपली जी काही बॉडी आहे, आपलं जे काही शरीर आहे ते कशापासून बनलेलं आहे. तर लक्षात ठेवा, प्रत्येकाला बायोलॉजीमध्ये माहिती आहे की काय आहे, आपलं जी काही बॉडी आहे ती एका सेल पासून बनलेली असेल, त्याला आपण झायगोट म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण झायगोट म्हणतो. या झायगोट पासून प्रत्येकाचं शरीर बनलेलं आहे. आता हा झायगोट का आहे, या झायगोट मध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा जो झायगोट आहे, या झायगोट मध्ये एक तर एग्ज सेल, दुसरा आहे स्पर्म सेल. या दोन्ही सेल मधले जे काही 23 डीएनए मॉलिक्यूल आहेत, याच्यामधले डीएनए मॉलिक्यूल आहेत, डीएनए मॉलिक्यूल हे एकत्र येऊन हा पूर्ण झायगोट तयार झालेला आहे. आणि आता या झायगोट मध्ये किती आहे, 46 डीएनए मॉलिक्युल्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे काय आहे, आपला जे काही बेसिक प्लान आहे लाईफचा, ही इथून सुरुवात झालेली आहे. कोणत्याही जीवाची सुरुवात या झायगोट पासून तयार होते. याच्यामध्ये तुम्हाला इथं समजू शकते की काय आहे, स्पर्म्स मधले आणि एग्ज मधले जे काही 23 क्रोमोझोम्स आहेत, ते 23 क्रोमोझोम्स या झायगोट मध्ये येतील. आणि हे काय आहे, हा झायगोट सेल आहे. या सेलमध्ये आल्यानंतर हे जो काही झायगोट आहे हा डिवाइड करायला सुरुवात करतो. एकाचा 2, 2चा 3, 3चा 4, 4चा 5 अशा पद्धतीने हा डिवाइड करतो. पण याच्यामध्ये जे काही हे जेनेटिक मटेरियल आहे, हा जो काही याच्यामध्ये असणारा डीएनए आहे, 46 मॉलिक्युलचा जो काही डीएनए आहे ना, हा डीएनए काय आहे, हा सेम आहे. जेव्हा ही डिवाइड करेल, जेव्हा ही एकाच्या 2 करेल, त्याच्यामध्ये काय आहे, हा जो आहे ओरिजिनल, हा काय आहे, हा ओरिजिनल आहे. याच्यामध्ये जेव्हा हा डिव्हिजन करेल तेव्हा फक्त याच्या फोटोकॉपी म्हणतो आपण त्याला, फोटोकॉपीज होतील, याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काही होणार नाही. हा जो ओरिजिनल आहे, ज्या पद्धतीने आपण बुकचं जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकाची झेरॉक्स काढतो, त्याच पद्धतीने बाकीच्या फक्त झेरॉक्स होतील. पण ही जी आहे ही एकच आहे आणि ती ओरिजिनल आहे. याच्या बाकीच्या सर्व म्हणजे कशा पद्धतीने, लक्षात घ्या. आता ही जी सेल आहे, या सेलचं काय होणार आहे, या सेलची 2 सेल होणार आहे. पण ही जी ओरिजिनल आहे ही ओरिजिनलच आहे. याच्यानंतर बाकीच्या सर्व कॉपी पेस्ट होणार आहे. कॉपी झाली पेस्ट झाली, कॉपी झाली पेस्ट झाली, म्हणजे 2च्या 4 होतील, 4च्या 8 होतील, 8च्या 16 होतील, 16च्या 64 होतील, 16च्या खूप सारा मोठा बबल तयार होईल, खूप मोठा एक गोळा तयार होईल. त्या गोळ्याला मोरुला म्हणतात. त्याच्यानंतर आणखी थोडासा जो मोरुला आहे त्याचा शेप बदलतो, त्याला ब्लास्टुला म्हणतात. आणि त्याच्या आणखी पूर्ण स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये 3 लेअर यायला सुरू होतात, तेव्हा त्याला गॅस्ट्रोला म्हणतात. गॅस्ट्रोला नंतर मग फिटस तयार होतं. मग 5 वीकचा असेल, 10 वीकचा असेल, 15 वीकचा असेल, 20 वीकचा असेल, 40 वीकचा असेल, त्याच्यानंतर हे जे काही बेबी आहे, नंतर हा बेबी तयार होतो, है ना. मग ह्या बेबीमध्ये ज्या सेल्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये नखामधली सेल किंवा त्याच्या केसामधली, त्याच्या कानामधली, त्याच्या नाकामधले जे काही सेल्स तिथं आहेत, त्या सेल ज्या डिव्हाइड होऊन त्या लाखो सेल, किती सेल्स म्हटले मी तुम्हाला, 30 ट्रिलियन्स. ह्या ज्या 30 ट्रिलियन सेल्स आहेत, त्या सेल्स कशापासून बनलेल्या आहेत, या एका सेल पासून त्या बनलेल्या आहेत. कोणती, ही जी फर्टिलाइज झालेली सेल आहे त्याच्या ह्या फोटोकॉपी आहेत. माझा शब्द लक्षात ठेवा, फक्त त्या फोटोकॉपी आहेत, त्याच्या व्यतिरिक्त ते काहीच नाही आहे. मग हा जो काही जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यामध्ये, है ना, याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला सांगितले मी काय आहे, त्याच्यामध्ये डीएनए आहे. हा जो काही न्यूक्लियस आहे हा कशाने बनलेला आहे, हा डीएनए जो 43 क्रोमोझोम्स आहेत, 43 क्रोमोझोम्स ज्या काही पेयर्स आहेत, म्हणजे 46 जे काही डीएनए मॉलिक्यूल आहेत, याच्यापासून हा जो काही डीएनए मॉलिक्यूल आहे हा त्या लाईफचा बेसिक प्लान आहे, त्या लाईफचा बेसिक स्ट्रक्चर आहे, त्या लाईफचं पूर्ण बेसिक फाउंडेशन आहे.
याच्यामुळंच हे जे काही 46 मॉलिक्युल्स आहेत डीएनएचे, याच्यामुळंच ही पूर्ण लाईफ तयार झालेली आहे. हे तुम्हाला पहिले क्लिअर असलं पाहिजे. फक्त काय आहे, ही जी सेल आहे ही ओरिजिनल आहे, बाकीच्या फोटोकॉपी आहेत. आणि हे जे काही शरीर बनलेलं आहे हे फोटोकॉपी बनलेलं आहे. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. आता हा जो डीएनए आहे, हा डीएनए काय आहे, कशा पद्धतीने काम करतो, ह्या सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायच्या आहेत. त्याच्या कारणाने काय आहे, तुम्हाला जो मायक्रो आरएनएचा रोल आहे तो व्यवस्थित पद्धतीने समजेल. लक्षात ठेवा, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असले पाहिजे. डीएनए काय आहे ना. तुम्हाला एक सेल आहे, सेलमध्ये खूप सारे ऑर्गॅनल्स असतात, त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस असतो. हा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये आपलं जेनेटिक मटेरियल असतं है ना. याच्यामध्ये काय आहे, आपलं जेनेटिक मटेरियल आहे. हे जे जेनेटिक मटेरियल आहे त्याला आपण डीएनए म्हणतो. आणि डीएनए हा जेव्हा कॉम्पॅक्ट होतो, त्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन जोडला जातो, तेव्हा त्याला आपण क्रोमोझोम म्हणतो है ना. तेव्हा क्रोमोझोम म्हणतो. सोबतच हा जो क्रोमोझोम आहेत, हे क्रोमोझोम किती आहेत, डीएनएचे जे काय आहेत ते 46 मॉलिक्युल्स आहेत. त्याच्यामुळं हा कॉम्पॅक्ट झाल्यामुळं, हा जो डीएनए आहे हा कॉम्पॅक्ट झाल्यामुळं हा किती असतील, 46 असतील. त्याच्यामुळे काय आहे, आणि किती पेयर्स मध्ये असतो, हा 23 पेयर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जेणेकरून काय आहे, हा जो डीएनए आहे, असा जो डीएनए आहे, हा जेव्हा कॉम्पॅक्ट होतो, कॉम्पॅक्ट झाल्यानंतर तो अशा पद्धतीचं एक्स पद्धतीचं जे एक्स आहे, एक्स जो आहे अशा पद्धतीचं जो स्ट्रक्चर आहे, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार करतो. त्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन जोडतो, त्याच्यामुळे ते काय आहे, असं कॉम्पॅक्ट होऊन अशा पद्धती दिसतात. म्हणून आपल्याला आपल्या शरीरामध्ये किती 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोम आपल्याला पाहायला मिळतात. आता हे जे काही क्रोमोझोम आहे हे आपल्या लाईफचं ब्लू प्रिंट आहे, जे की आपल्या झायगोट मध्ये पाहायला मिळतात. तिथून पासून बाकीच्या गोष्टी पूर्ण सुरुवात होतात. आता हे जे काही डीएनए मटेरियल आहे, जे काही जेनेटिक मटेरियल आहे ना, हे जे जेनेटिक मटेरियल आहे त्याला आपण डीएनए म्हणतो, त्याला क्रोमोझोम म्हणतो. हे जे जेनेटिक मटेरियल आहे त्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच साऱ्या त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, आणखी एक रिजन आहे, तो म्हणजे काय आहे, याच्यामध्ये जे छोटे छोटे तुकडे आहेत, याच्यामध्ये जे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत याला आपण जीन म्हणतो. आणि हे जे लेक्चर आहे, हे जे काही आपला टॉपिक आहे, हा सर्व या जीनच्या एक्सप्रेशनवर डिपेंड आहे. म्हणजे काय आहे, जो पूर्ण डीएनए आहे, या डीएनएच्या याच्यावर, डीएनएवर काही असा पोर्शन असेल जो कोडेड असेल, काही असा पोर्शन आहे जो कामाचा आहे, जो एक्सप्रेस करण्यासारखा आहे, जो की काही एक्सप्रेशन शो करतो, काही गोष्टी दाखवण्याचं काम करतो. हा पूर्णची पूर्ण डीएनएवर नाही आहे, पण पूर्ण काही डीएनएचे जे काही पार्ट आहेत, डीएनएचा काही जो पार्ट आहे तो पार्ट कशाने, या एक्सप्रेस असणाऱ्या पार्टनी, त्याला कोडेड पार्ट म्हणतात, कोडेड पार्ट म्हणतात, कोडेड पार्ट म्हणतात. त्याच कोडेड पार्टला आपण नॉर्मली जीन म्हणतो. आणि हा जो बाकीचा रिजन आहे, हा जो बाकीचा रिजन आहे जो की नॉन कोडेड आहे, याला आपण नॉन कोडेड रिजन म्हणतो. नॉन कोडेड जो रिजन आहे त्याला आपण जंक डीएनए म्हणतो, जंक डीएनए म्हणतो. कारण हा जंक डीएनए का म्हटलं जातं, कारण तो काहीच कामाचा डीएनए नाही असं समजलं जातं, म्हणून त्याला नॉन कोडेड म्हणतात किंवा जंक डीएनए म्हणतात. आता हा जो काही पोर्शन आहे, हा जो काही एक्सप्रेस होणारा पोर्शन आहे, हा आपल्या डीएनएवर, जो काही डीएनए आहे त्याच्यावर किती आहे, 1.5% एवढाच आहे. पण जो जंक डीएनएचा पोर्शन आहे तो 98.5% एवढा पार्ट त्याचा जंक डीएनएचा आहे. एवढ्या मोठ्या पद्धतीने जंक डीएनए आहे. मग जो काही एक्सप्रेस होणारा पार्ट, जो काही जीन असणारा पार्ट, जे जीन्स आहेत ते किती आहेत, 1.5% आपल्या शरीरावर पाहायला मिळतात. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपला जो डीएनए आहे तो डीएनए कशाने बनलेला आहे. ही पहिली अवधारणा होती. पहिल्या जो काही आपलं जे काही डिस्कवरी होती, पहिले जे सायंटिस्ट होते ते असं म्हणत होते की 95% जो डीएनए आहे तो काहीच कामाचा नाही आहे. त्याच्यामध्ये सिक्वेन्स, रिपीटेड सिक्वेन्स आहेत, त्याच्यामध्ये प्रायमर्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळतात, आणि काही डिकोडेड, नॉन कोडेड सिक्वेन्स आहेत. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्यांनी 98% डीएनएचा कव्हर केलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त 1.5% असा रिजन आहे की जो एक्सप्रेस आहे, जो की काय आहे, माझ्या लिव्हरसाठी काम करेल, माझ्या हार्टसाठी काम करेल, माझ्या स्टमकसाठी काम करेल, माझ्या आईसाठी काम करेल, माझ्या नोजसाठी काम करेल, माझ्या प्रत्येक सेलच्या, माझ्या ऍक्टिव्हिटीसाठी जो काम करणार आहे तो पोर्शन किती आहे, 1.5% डीएनएचा पोर्शन आपल्याला तिथं पाहायला मिळतो, जीन्सचा पोर्शन पाहायला मिळतो, जो की कामाचा आहे. बाकीचा सर्व बिना कामाचा आहे. मग हे जे काही बिना कामाचा पोर्शन आहे याच्यावरच तर आता ही डिस्कवरी झालेली आहे. मायक्रो आरएनए काय आहे, मायक्रो आरएनए हा जो काही बिना कामाचा पोर्शन आहे त्याच्यातलाच एक तुकडा आहे. मायक्रो आरएनए काय आहे, याच जो काही नॉन कोडेड आहे, जो काही जंक डीएनए आहे त्याच्यामधला एक तुकडा आहे, जो की काय करतो, हे जीनचं रेग्युलेशनचं काम करतो. मग याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो की आपला जो काही डीएनए आहे तो डीएनएचा कोणताही पार्ट वेस्टेज नाही आहे, कोणताही पार्ट
फालतू नाही आहे, कोणताही पार्ट वेस्टेज नाही आहे, नॉन कोडेड जो पार्ट म्हणतो आपण, जो काही जंक आहे तो जंक नाही आहे, तो प्रत्येक पार्ट आपला डीएनएचा कामाचा आहे, हे याच्यावरून सिद्ध होत आहे. त्याच्यामुळे याची जी काही डिस्कवरी आहे ती काय आहे ते आपण पहिले चेक केलं पाहिजे. तुम्हाला माहितीच असेल काय आहे, आपल्या पूर्ण सेल्समध्ये न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसमध्ये किती 46 जे काही क्रोमोझोम्स असतात, त्या 46 क्रोमोझोमचे पेअर बनतात. अशा पद्धतीने पेअर बनल्यानंतर त्याचा काय आहे क्रोमोझोम बनत असतो. 23 पेअर्स आहेत, 23 पेअर्सनी असे बनलेले असतात. क्रोमोझोमला जर व्यवस्थित पद्धतीने खोललं तर त्याच्यापासून डीएनए दिसतो. आणि डीएनएचा जो काही छोटे छोटे तुकडे आहेत, समजा हा पोर्शन असेल तर हा पोर्शन काय आहे, त्याचा जीन्स आहे. म्हणजे काय, सेगमेंट आहे, छोटासा सेगमेंट आहे. डीएनएचा छोटासा सेगमेंट म्हणजे काय, याला आपण जीन म्हणतो. आणि ह्या जीनच्या एक्सप्रेशनवर काम करण्याचं काम कोणाचं आहे, या मायक्रो आरएनएचं आहे. मायक्रो आरएनए काय आहे, तसा जीन सारखाच एक छोटासा सेगमेंट आहे, 20 न्यूक्लियोटाइडचा सेगमेंट आहे, जो काय करतो, जीन जेव्हा एक्सप्रेस होतो तेव्हा जाऊन त्याच्यावर अटॅच होतो. अटॅच झाल्यानंतर त्याचं पूर्ण एक्सप्रेशन थांबून जातं. हे काम तो करत असतो. आता कशा पद्धतीने आता ते समजून सांगतो बघा. आता हा डीएनए आहे, पूर्ण डीएनए आहे है ना. हा पूर्ण डीएनए मध्ये हा जो एवढा पार्ट आहे हा एक जीन आहे. खूप मोठा डीएनए आहे. डीएनए केवढं असतं ते लक्षात ठेवलं पाहिजे. आता एक सेल आहे, सेल मध्ये डीएनए आहे. आता हा जो सेल मध्ये डीएनए आहे, हा डीएनएचे किती मॉलिक्युल्स म्हटलं मी तुम्हाला, एकूण असे 46 मॉलिक्युल्स आहेत. किती आहेत, 46 मॉलिक्युल्स आहेत. आणि हे जे 46 मॉलिक्युल्स आहेत, हे 46 मॉलिक्युल्स जर एकत्र केले, अशा पद्धतीने एकत्र केले, तर यांचं जर काही साईज आहे, याची जी काही साईज आहे ती 2 मीटरची होते. किती होते, 2 मीटरची त्याची साईज होते. हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग डीएनएची साईज किती आहे, एका सेलमध्ये म्हणतो फक्त एका सेलमध्ये 2 मीटर डीएनए आपल्याला पाहायला मिळतो. हे एक लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. हा जो काही 2 मीटर डीएनए आहे, याच्यामध्ये एकूण आपल्याला याच्यावर आपल्याला किती एकूण 20,000 जीन, किती आहे, 20,000 जीन जे आहेत ते आपल्याला एक्सप्रेस होताना दिसतात. किती आहे, 20,000 जीन त्याच्यावर आपल्याला एक्सप्रेस होताना दिसतात. आणि बाकीचा जो पोर्शन आहे तो कसा आहे, जीन आहे म्हणजे काय आहे, हा कोडेड आहे. कोडेड आहे म्हणजे काय, कामाचा आहे. हा कामाचा जो पोर्शन आहे तो किती आहे, 20,000 जीन्स आपल्याला डीएनए पाहायला मिळतात. आणि बाकीचा जो पोर्शन आहे, आणि हा जो कोडेड पोर्शन आहे हा किती आहे, 1.5%च कोडेड हा पोर्शन आहे. आणि बाकीचा जो मधला पार्ट आहे डीएनएचा, हा जो मधला पार्ट म्हणतो मी है ना, हा जो काही मधला पार्ट आहे, हा मधला पार्ट काय आहे, याला नॉन कोडेड डीएनए म्हणतात. काय म्हणतात, याला नॉन कोडेड डीएनए म्हणतात. आणि यालाच जंक डीएनए म्हणतात. यालाच काय म्हणतात, यालाच जंक डीएनए म्हणतात. आणि हा मधला पार्ट जो आहे, हा मधला पार्ट किती पर्सेंट आहे, 98.5% आपल्याला पाहायला मिळतो पूर्ण डीएनए मध्ये. आता हे जे काही जीनचं एक्सप्रेशन आहे, आता हा जो काही जीन आहे हा एक्सप्रेस झाल्यानंतर काय करणार आहे, एक्सप्रेस झाल्यानंतर लक्षात ठेवलं पाहिजे की ह्याच्यामध्ये एक प्रोसेस होते. काय आहे, हा जो काही डीएनए आहे, हा जो काही जीन आहे, हा जीन पूर्ण खुलून जातो. खुलल्यानंतर काय आहे, इथं आरएनए पॉलिमरेज नावाचं एक एन्झाईम आहे, ते अटॅच होते. अटॅच झाल्यानंतर हा जो काही डीएनएचा पोर्शन आहे, हा जो काही डीएनएचा एक्सप्रेस झालेला जीन आहे, तो काय केला जातो, तो ट्रान्सक्रिप्ट केला जातो. मग इथं एक प्रोसेस होते, ट्रान्सक्रिप्शन म्हणतात त्याला. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, तर हे जे काही डीएनएचे कोड आहे तो कोड ट्रान्सक्राईब केला जातो. ट्रान्सक्रिप्शन केल्यानंतर हा जो काय आहे, हा ट्रान्सक्रिप्ट झालेला पार्ट काय बनतो, mRNA बनतो. mRNA आणि मायक्रो आरएनए ही दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. आता मायक्रो आरएनए mRNA बनलेला आहे. आता हा mRNA काय करणार आहे, हा जो काही ट्रान्सक्रिप्शन झालेला पार्ट आहे, या ट्रान्सक्रिप्शन झालेल्या पार्टचं तो काय करणार आहे, ट्रान्सलेशन करणार आहे. काय करणार आहे, ट्रान्सलेशन करणार आहे. आणि ट्रान्सलेशन कशामध्ये करणार आहे, हे जे काही त्याच्यामध्ये जो काही सिक्वेन्स आहे तो कोडेड सिक्वेन्स आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कसा आहे तो, कोडेड सिक्वेन्स आहे. कोड आहे त्याच्यामध्ये, पर्टिक्युलर कोड आहे. कशासाठी कोड आहे तो प्रोटीनच्या साठी कोड आहे. त्याच्यामध्ये तो कोड आहे, त्या कोडमध्ये एक पर्टिक्युलर प्रोटीन तयार करायचा आहे, अशा पद्धतीचा कोड त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा जो काही कोड आहे, हा कोड काय तयार करतो, टीआरएनए जो आहे तो टीआरएनए अमायनो ऍसिड, त्या ज्या कोड आहे त्या कोडच्या अकॉर्डिंग अमायनो ऍसिड आणतो आणि प्रोटीन सिंथेसिस करतो.
मग हे जे काही ट्रान्सलेशन आहे ते कशामध्ये होतं, हे जे काही ट्रान्सक्रिप्ट झालेलं सिक्वेन्स होता त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. सिंपल ट्रान्सलेशनचा अर्थ काय होतो, जे काही इंग्लिश आहे इंग्लिश मधून मराठी करणं त्याला ट्रान्सलेशन म्हणतो. म्हणजे काय आहे, हा डीएनएचा सिक्वेन्स होता, डीएनएचा सिक्वेन्स मधून आपल्याला अमायनो ऍसिडच्या सिक्वेन्स मध्ये बदलायचा आहे. मग हा काय बनेल, प्रोटीन तयार होईल. म्हणजे काय आहे, आपल्याला या सिक्वेन्स पासून, हा जो काही एक सिक्वेन्स होता या सिक्वेन्स पासून आपल्याला काय तयार करायचं होतं, आपल्याला या सिक्वेन्स पासून अमायनो ऍसिड तयार करायचं होतं. मग या सिक्वेन्सची भाषा कोणती होती, ATGC ची होती. आता आपल्याला याच्यापासून अमायनो ऍसिड तयार करायचे आहे. तर म्हणजे काय आहे, आपल्याला वेगळ्या भाषेत त्याला वेगळ्या भाषेत कन्वर्ट करावं लागेल आणि त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन म्हणतो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही जी काही लँग्वेज आहे ही एक आहे, हा कोण आहे, हा mRNA आहे. आणि जेव्हा हा mRNA DNA पासून आपण कन्वर्ट करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. काय आहे, ट्रान्सक्रिप्ट केला. लँग्वेज तीच आहे, ATGCचीच लँग्वेज आहे, फक्त ट्रान्सक्रिप्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, टीच्या ठिकाणी यू येऊन जाईल, फक्त ट्रान्सक्रिप्शन केलेलं आहे. इथं एक प्रोसेस घडली ती म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. ही ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस घडली. या पद्धतीने काय आहे, हा जो प्रोटीन आहे हा प्रोटीन सिंथेसिस होतो. प्रोटीन सिंथेसिसचं काम कशाच्या माध्यमातून होतं, या जीनच्या माध्यमातून. मग जीनचा मेन रोल काय आहे, प्रोटीन सिंथेसिस करणं, हे डोक्यात ठेवून घ्या. आणि या प्रोटीन सिंथेसिसला, या जीनला थांबवण्याचं काम कोण करतो, आपला तो मायक्रो आरएनए करतो. मायक्रो आरएनए कुठं आहे, हा जो काही जंक पार्ट आहे, हा जो काही नॉन कोडेड पार्ट आहे, तिथं तो जीनचा सिक्वेन्स आहे तो काय आहे, हा जो काही सिक्वेन्स आहे जो की जंक आहे, नॉन कोडेड आहे, तो तिथून जो काही मायक्रो सिक्वेन्स तयार होतो, तो मायक्रो सिक्वेन्स आहे, तो मायक्रो सिक्वेन्स काय करतो, जो काही आपला जीन आहे, आता जो काही आपला mRNA तयार झालेला आहे, आपला काय आहे, हा सिक्वेन्स होता, हा सिक्वेन्स काय आहे, एक्सप्रेस झालेला होता. हा जीन आहे, समजा सपोज याला जीन म्हणा, हा जीन आहे, हा पूर्ण जीन आहे, हा एक्सप्रेस होऊन काय झालेला आहे, याच्यापासून हा जो निळ्यामध्ये आहे तो mRNA आहे. आता हा mRNA काय झालेला आहे, आता हा mRNA काय तयार करणार आहे, हा प्रोटीन तयार करणार आहे. हा mRNA ब्ल्यू मध्ये दाखवलेला mRNA आहे, तो प्रोटीन करणार आहे. हा जीन आहे, हा एक्सप्रेस झाला होता. एक्सप्रेस झाल्यानंतर ह्या जीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, mRNA काय करतो, प्रोटीन तयार करतो. पण मग आता इथे काय आहे, हा mRNA तयार झाल्यानंतर आता काय आहे, सेलला वाटलं, सेलमध्ये एक प्रोसेस आहे की तिला जर वाटलं तर हा जो एक्सप्रेस झालेला जीन्स आहे हा कामाचा आहे का नाही आहे, हे सर तिला वाटलं की हा कामाचा नाही आहे, तर मग काय आहे, हा जो काही नॉन कोडेड पोर्शन होता त्याला आपण मायक्रो आरएनए म्हणतो, ज्याच्यावर आता डिस्कव्हरी झाली, तो मायक्रो आरएनए काय करेल, याच्यावर येऊन अटॅच होईल. आता इथं अटॅच होताना दिसतो बघा, हा याच्यावर अटॅच झालेला आहे. हा याच्यावर अटॅच होईल. अटॅच झाल्यानंतर काय आहे, हा जो काही एक्सप्रेस झालेला जीन होता, हा जो एक्सप्रेस झालेला mRNA होता, हा काहीच कामाचा नाही राहिला. हा काय झालेला आहे, हा नॉन फंक्शनल झालेला आहे. हा याला चॉप करेल, चॉप करेल, ह्याला तोडून टाकेल, याला त्याला डिग्रेड करून टाकेल. तो डिग्रेड केल्यानंतर हा जो काय आहे, हा डीएनए हा जो जीन आहे हा काहीच कामाचा राहणार नाही. मग याचा अर्थ काय मिळाला की आपल्याला असे बरेच सारे, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बरेच सारे Lin14, Lin4, Let7 असे जे काही मायक्रो आरएनए आहेत है ना, हे मायक्रो आरएनए काय करतात, हे जे काही जीनचं एक्सप्रेशन झालेलं आहे, जर सेलला वाटलं की हा काहीच कामाचा नाहीये तर त्याच्यावर जाऊन तो बसणार आणि ते काय करणार, त्याला चॉप आउट करणार, त्याला डिग्रेड करणार, त्याचं जे काही ट्रान्सक्रिप्शन आहे ते थांबवून टाकणार. म्हणजे काय आहे, याचं प्रोटीनचं सिंथेसिस होऊ देणार नाही, हे त्याचं काम आहे. मायक्रो आरएनएचं काय आहे की जीनचं जे रेग्युलेशन आहे ते रेग्युलेशन करणं, जीनला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने त्याला रेग्युलेट करून त्याला थांबवणं, त्याला केव्हा एक्सप्रेस झालं पाहिजे, केव्हा थांबलं पाहिजे, हे काम कोणाचं आहे, हा मायक्रो आरएनए करत असतो. आणि ही जी मायक्रो आरएनएची सिक्वेन्स आहे, तुम्हाला तेच सांगत होतो, आता वारंवार तेच सांगतोय, काय आहे, ही जी काही मायक्रो आरएनएची सिक्वेन्स आहे, ही सिक्वेन्स कुठं आहे, जो काही नॉन कोडेड पोर्शन आहे, नॉन कोडेड पोर्शन कुठं आहे, हा जो काही नॉन कोडेड पोर्शन आहे हा बिना कामाचा पोर्शन आहे. याच्यातून हा जो काही मायक्रो आरएनए आहे हा याच्यातून निघालेला आहे, है ना. आतापर्यंत जी काही सायंटिफिक कम्युनिटी आहे ती काय म्हणत होती की हा जो पोर्शन आहे हा बिना कामाचा डीएनए आहे, काही कामाचा नाही, रिपीटेड सिक्वेन्स आहेत, फालतू सिक्वेन्स आहेत, त्याचा काहीच यूज नाहीये, युजलेस आहे असं म्हटलं जात होतं. आणि फक्त कामाचा असणारा कोणता पोर्शन आहे, हे जे काही जीन्स आहेत जे एक्सप्रेस होत असतात तेच कामाचे, बाकीचं काहीच कामाचं नाहीये. पण नंतर असं कळालं, आता ह्या डिस्कव्हरी येत आहेत, जसं जसं सायन्स वाढत आहे, जसं जसं टेक्नॉलॉजी वाढत आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे गोष्टी माहिती पडत आहेत. ठीक आहे, या पद्धतीने ह्या मायक्रो आरएनएचं काम होतं. आणि हाच जो काही मायक्रो आरएनए हा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या सिलेबसमध्ये, तुमच्या जनरल नॉलेजमध्ये तुम्ही त्याला यूज करू शकता. ठीक आहे, याच पद्धतीने हे पूर्ण लेक्चर होतं. थँक्यू, धन्यवाद.